gargle, gargle, Lymphasis. In last lecture, we see lymphasis, liniments, lotion, gargles. Okay, today we see monophasic liquid dosage form. In that classification of monophasic liquid dosage form मधला कोणता क्लास आहे? Classification of monophasic liquid dosage form. External monophasic liquid dosage form used in mouthwash. In that gargle complete केलेला आहे. Today we see classification of monophasic liquid dosage form in that mouthwash. Okay. Mouthwashes, all of you, screen is visible. yes, Treated clear aqueous solution with a pleasant taste, intended to clean and deodorize the mouth or buccal cavity. Mouthwashes काय आहे? Concentrated clear aqueous solution आहे with pleasant taste असणार आहे, intended to clean and deodorize the mouth or buccal cavity. कशासाठी यूज केलं जातं? तर जे काही माउथ और बकल कॅव्हिटी आहे क्लीन करण्यासाठी आणि जो काही अनप्लेझंट स्मेल आहे तो रिमूव्ह करण्यासाठी जे माउथ वॉशेस आहे ते यूज केले जातात. माउथ वॉशेस आर कॉन्सन्ट्रेटेड क्लिअर aqueous solution with a pleasant taste intended to clean and deodorize the mouth or buccal cavity. जे काही माउथ आणि बकल कॅव्हिटी आहे डिओडराइज आणि क्लीन करण्यासाठी माउथ वॉशेस यूज केले जातात. कॉन्सन्ट्रेटेड क्लिअर aqueous सोल्युशन आहे, त्याच्यासोबत त्याची प्लीझंट टेस्ट असणार आहे. माउथ वॉशेस आर कॉन्सन्ट्रेटेड क्लिअर aqueous सोल्युशन विथ अ प्लीझंट टेस्ट intended to clean and deodorize the mouth or buccal cavity. Then use of mouthwash. Mouthwash are used as antiseptic, antibacterial, astringent, cooling effect and refreshing action. जे काय रिफ्रेश करण्याची ऍक्शन आहे त्याच्यासाठी पण यूज केलं जातं माउथवॉश. माउथवॉश काय आहे? कॉन्सन्ट्रेटेड क्लिअर aqueous सोल्युशन. कॉन्सन्ट्रेटेड क्लिअर aqueous सोल्युशन विथ प्लीझंट टेस्ट त्यासाठी यूज केलं जातं. तर जे काही माउथ और बकल कॅव्हिटी आहे क्लीन अँड डिओडराइज करण्यासाठी. देन यूज काय आहे? अँटीसेप्टिक, ऍज अ अँटीबॅक्टेरियल, ऍस्ट्रिंजंट, कूलिंग इफेक्ट अँड रिफ्रेशिंग ऍक्शन. देन mouthwash contain antibacterial agent, alcohol, glycerin, sweetening agent, flavoring agent and coloring agent. Mouthwash contain antibacterial agent. Mouthwash मध्ये काय काय असते? antibacterial agent, alcohol, glycerin, then sweetening agent, flavoring agent and coloring agent. Then they are also used in oral mucus disease to treat mouth infection and to maintain oral hygiene. त्यासाठी यूज केलं जातं. दे आर ऑल्सो युज्ड ओरल म्युकोस डिसीज. जर समजा ओरल म्युकोस डिसीज असेल त्यासाठी यूज केलं जातं. अँड टू मेंटेन ओरल हायजीन. माउथवॉश आर ऑल्सो युज्ड आफ्टर डायल्युटिंग विथ वॉर्म वॉटर. वॉर्म वॉटरने डायल्यूट करायचं आणि देन यूज करायचं. देन माउथवॉश हॅव कॉस्मेटिक व्हॅल्यू मोर. जे काय कॉस्मेटिक व्हॅल्यू आहे माउथवॉशची ती कशी आहे? मोर आहे. एक्झाम्पल ऑफ माउथवॉश. Example, prepare and dispense 50 ml of compound sodium chloride mouthwash, British Pharmacopoeia. Prepare and dispense 50 ml of compound sodium chloride mouthwash, British Pharmacopoeia. त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट सोडियम क्लोराइड. क्वांटिटी किती सांगितली इन्ग्रेडियंटची? सोडियम क्लोराइड 15 ग्रॅम. 15 ग्राम. Bicarbonate 10 gram. Peppermint water to produce 1000 ml. Method: dissolve the whey quantity of sodium chloride and sodium bicarbonate. Sodium chloride, sodium bicarbonate आहे.
क्वांटिटी वे करायचे, देन डिझॉल्व करायचे. 3/4 व्हॉल्यूम ऑफ पेपरमेंट वॉटर. पेपरमेंट वॉटर 3/4 व्हॉल्यूम मध्ये घ्यायचं, त्याच्यामध्ये सोडियम बायकार्बोनेट आणि सोडियम क्लोराइड डिझॉल्व करायचं. देन ऍड मोर पेपरमेंट वॉटर टू प्रोड्यूस रिक्वायर्ड व्हॉल्यूम. जेवढं तुम्हाला रिक्वायर्ड व्हॉल्यूम प्रोड्यूस करायचं आहे त्यासाठी पेपरमेंट वॉटर ऍड करून जे काय फायनल व्हॉल्यूम आहे ती मेकअप करायची. देन ट्रान्सफर टू बॉटल, लेबल अँड डिस्पेन्स. जे प्रिपरेशन आहे ते बॉटल मध्ये ट्रान्सफर करायचं, त्याच्यावरती लेबल अटॅच करायचं, देन डिस्पेन्स. नेक्स्ट स्टोरेज कंडिशन अँड लेबलिंग. स्टोरेज कंडिशन, माउथवॉश साठी कंटेनर व्हाईट फ्लुटेड प्लास्टिक बॉटल विथ स्क्रू कॅप. व्हाईट फ्लुटेड प्लास्टिक बॉटल विथ स्क्रू कॅप. देन लेबलिंग, लेबलिंग मध्ये फॉर एक्सटर्नल यूज ओनली. माउथवॉश आहे, एक्सटर्नल यूज करायचं आहे. देन डायल्युटेड विथ वॉर्म वॉटर बिफोर यूज. ज्यावेळेस तुम्ही माउथवॉश यूज करणार आहात त्याच्या अगोदर वॉर्म वॉटरनी डायल्यूट करायचं. देन नॉट टू बी सॅलो इन लार्ज अमाऊंट. लार्ज अमाऊंट मध्ये सॅलो करायचं नाही, असं त्या लेबलवरती इन्स्ट्रक्शन द्यायचं माउथवॉशच्या लेबलवर. देन स्टोरेज, mouthwash are supplied in well closed airtight plastic containers having screw cap. Mouthwash are supplied in well closed airtight plastic container having screw cap. ओके, माउथवॉश मध्ये काय काय बघितलं? प्रेझेंट आहात ना सगळे? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. माउथवॉश काय सांगितले? Mouthwash are concentrated, clear, aqueous solution with pleasant taste, intended to clean and deodorize the mouth or buccal cavity. Deodorize means remove unpleasant smell. त्यासाठी जे माउथवॉश आहे ते यूज केलं जातं. Then next, use antiseptic, antibacterial, astringent, cooling effect produce करतात mouthwash. Then refreshing action. Mouthwash contain antibacterial agent, alcohol, glycerin, sweetening agent, flavoring agent and coloring agent. Mouthwash मध्ये अल्कोहोल असते, glycerin, sweetening agent, then flavoring agent, coloring agent, and also used in oral mucous disease to treat mouth infection and to maintain oral hygiene. Then mouthwash are used after diluting with warm water. म्हणजे काय माउथवॉशची कॉस्मेटिक व्हॅल्यू आहे ती मोर आहे. माउथवॉश हॅव कॉस्मेटिक व्हॅल्यू इज मोर. एक्झाम्पल मध्ये कंपाऊंड सोडियम क्लोराइड माउथवॉश BPC, त्याच्यामध्ये सोडियम क्लोराइड 15 ग्राम, सोडियम बायकार्बोनेट 10 ग्राम, पेपरमेंट वॉटर टू प्रोड्यूस 1000 ml. मेथड मध्ये dissolve the whey quantity of sodium chloride and sodium bicarbonate in 3/4 volume peppermint water. 3/4 volume peppermint water मध्ये सोडियम बायकार्बोनेट आणि सोडियम क्लोराइड डिझॉल्व करायचं. Then add more peppermint water to make final volume and transfer to bottle, label and dispense. बॉटल मध्ये ट्रान्सफर करायचं, जे लेबल प्रिपेअर केले ते त्या बॉटल वरती अटॅच करायचं आणि देन डिस्पेन्स. समजतंय? Yes or no? समजतंय? Yes, ma'am. Yes, madam. Then next, throat pain. Throat paints are solution or dispersion of one or more active ingredient intended for application to the mucosa of the throat or mouth. Application to the mucosa of the throat or mouth. जे काय थ्रोट पेंट्स आहे काय आहे? सोल्युशन असते. सोल्युशन ऑर डिस्पर्शन ऑफ वन ऑर मोर ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट. सोल्युशन किंवा डिस्पर्शन एक किंवा एकपेक्षा जास्त ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट असतात त्याच्यामध्ये. इंटेंडेड फॉर ऍप्लिकेशन टू द म्युकोजा ऑफ द थ्रोट ऑर माउथ. Then throat paints are viscous due to high contact of glycerin,
which being sticky adhere to the affected site and prolong the action of the medicament. जे काही throat pains आहेत, throat pains are viscous due to high contact of glycerin. ग्लिसरीनच्या जास्त कॉन्टॅक्ट मध्ये असल्यामुळे viscous असते. which being sticky, जे काही throat pain असते viscous असते, sticky and adhere to affected site and prolong the action of medicament. त्या मेडिकामेंटची जी काही ऍक्शन आहे prolong action असते. viscous असते because high contact of glycerin आणि which being sticky पण असते adhere to affected site and prolong the action of medicament. जे काय मेडिकामेंटची ऍक्शन आहे throat pains मध्ये जे मेडिकामेंट आहेत त्यांची ऍक्शन कशी असते prolong असते, जास्त वेळ मध्ये जास्त वेळ ते ऍक्शन प्रोड्यूस करते. Then next, preparation of throat pains. Example, Mandel's throat pain. In that formula, potassium iodide 25 gram, iodine 12.5 gram, alcohol 90%, volume by volume 40 ml. Then water 25 ml, peppermint oil 4 ml, glycerol up to 1000 ml. Preparation of throat pains. त्याच्यामध्ये मॅन्डल्स थ्रोट पेनचे एक्झाम्पल दिले. त्याच्यामध्ये पोटॅशियम आयोडाइड 25 ग्राम, आयोडीन 12.5 ग्राम, अल्कोहोल 90%, व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम ते 40 ml. 90% अल्कोहोल 40 ml यूज करायचं. देन वॉटर 25 ml, पेपरमेंट ऑइल 4 ml, ग्लिसरॉल अप टू 1000 ml. Then method of preparation. First, potassium iodide is dissolved in water. Then iodine is added in the concentrated potassium iodide solution to form potassium triiodide or higher iodide. Peppermint oil is dissolved in alcohol 90% volume by volume and the alcohol solution is added to iodide solution. And volume, जे काही फायनल व्हॅल्यूम आहे, व्हॉल्यूम इज मेड अप विथ ग्लिसरीन. ग्लिसरीन ऍड करून तुम्ही फायनल व्हॅल्यूम ऍडजस्ट करणार. फर्स्ट जे पोटॅशियम आयोडाइड आहे वॉटर मध्ये डिझॉल्व करणार. Then iodine जे आहे, iodine is added in concentrated potassium iodide solution. First तुम्ही potassium iodide water मध्ये dissolve करणार. Then second iodine जे आहे ते concentrated potassium iodide मध्ये dissolve करणार. Then काय फॉर्म होते potassium triiodide किंवा higher iodide. Then peppermint oil is dissolved in alcohol. 90% जे अल्कोहोल आहे त्याच्यामध्ये peppermint oil त्या अल्कोहोल मध्ये डिझॉल्व करायचं. पेपरमेंट ऑइल इज डिझॉल्व इन अल्कोहोल अँड अल्कोहोल सोल्युशन इज ऍडेड टू आयोडाइड सोल्युशन. आणि जे अल्कोहोल सोल्युशन आहे ते आयोडीन सोल्युशन मध्ये ऍड करायचं. देन व्हॉल्यूम इज मेड अप विथ ग्लिसरीन. फायनल व्हॉल्यूम मेकअप करताना त्याच्यामध्ये तुम्ही ग्लिसरीन ऍड करायचं. मेथड ऑफ प्रिपरेशन समजते? येस ऑर नो? Yes, ma'am. Yes, ma'am. Ma'am. देन नेक्स्ट ऍक्शन. जे काही थ्रोट पेन्स आहे ऍक्शन काय आहे अँटीसेप्टिक. अँटीसेप्टिक यूज टॉन्सिलिटिस. टॉन्सिलिटिस मीन्स ज्यावेळेस टॉन्सिल्स इन्फ्लामेशन ऑफ द टॉन्सिल यूज कशासाठी केला जातो थ्रोट पेनचा? टॉन्सिलिटिस and pharyngitis. Pharyngitis means inflammation of the pharynx causing a sore throat. त्याच्यासाठी जे काही थ्रोट पेन्स आहे त्याचा यूज केला जातो. टॉन्सिलिटिस and pharyngitis. Action antiseptic. Then role of ingredient. Potassium iodide. जे पोटॅशियम आयोडाइड थ्रोट पेन्स मध्ये यूज केलेला आहे इन्ग्रेडियंट म्हणून त्याचा रोल काय आहे? टू मेक सोल्युबल आयोडीन इन वॉटर. टू मेक सोल्युबल आयोडीन इन वॉटर. आयोडीनचा यूज काय आहे? आयोडीन यूज ॲज अँटीसेप्टिक. penetrate it into pores and have germicidal effect. Treat small abrasion and wound in skin. Alcohol used as preservative. Then water जे आहे ते सॉल्व्हंट म्हणून यूज केलं जातं. पेपरमेंट ऑइल ॲज अ फ्लेवरिंग एजंट. देन ग्लिसरीन जे आहे ते व्हेहिकल viscosity प्रोड्यूस करण्यासाठी. देन स्टिकी adhere to affected site and prolong effect of medicament. जे पोटॅशियम आयोडाइड आहे टू मेक सोल्युबल आयोडीन इन वॉटर त्यासाठी पोटॅशियम आयोडाइड यूज केलं जातं. देन आयोडीन यूज्ड ॲज अँटीसेप्टिक.
penetrate into pores and have germicidal effect. Germicidal means kill the germs. Cidal माहिती आहेत का? Germicidal means आयोडीन अँटीसेप्टिक म्हणून ऍक्ट होतं, किल द बॅक्टेरिया असतील, मायक्रो ऑर्गॅनिझम असतील. जर्मिसाइडन किल द जर्म्स अँड ट्रीट स्मॉल अब्रेजन अँड वुंड्स इन द स्किन. जे काही स्किनवरती जखम झालेली असेल तर त्याच्या ट्रीटमेंटसाठी आयोडीनचा यूज केला जातो. देन अल्कोहोल यूज्ड ॲज प्रिझर्वेटिव्ह, वॉटर यूज्ड ॲज सॉल्व्हंट, पेपरमेंट ऑइल फ्लेवरिंग एजंट, देन ग्लिसरीन as a vehicle, viscous sticky, adhere to affected site and prolonged effect of medicament. त्यासाठी ग्लिसरीन यूज केलं जातं. समजते? Yes or no? Yes, ma'am. Yes, ma'am. माउथवॉश. माउथवॉश मध्ये कंपाऊंड सोडियम क्लोराइड माउथवॉश, ब्रिटिश फार्माकोपिया एक्झाम्पल बघितले. देन सेकंड थ्रोट पेंट्स. थ्रोट पेंट्स मध्ये आयोडीन पेंट कंपाऊंड, that is nothing but Mandel's paint, British pharmacopoeia. Okay. Then next, Yes, ma'am. liquid into body cavity. Classification of monophasic liquid dosage form मध्ये internal and external. Internal मध्ये mixture, syrup, later lymphocytes, and external application on the skin. In that, liniment, lotion used in mouthwash, gargles, mouthwash, and throat paint. Then instilled into body cavity, douches, ear drops, nasal drops, and nasal spray. In that, liquid to be instilled into body cavity. Example, douches. A douche is medicated solution meant for rinsing body cavity. जे काही body cavity आहे rinse करण्यासाठी use केलं जातं. Then the word douche is often used for vaginal solution. The vaginal solution are generally called irrigation. Douches are also used to irrigate the other body cavity such as eye, ear, or nasal cavity for cleaning or removing the foreign particles or discharge from them. ज्या बॉडी कॅव्हिटी आहे इरिगेट करण्यासाठी douches यूज केले जातात. Douches are also used to irrigate the other body cavity such as eyes, ear, or nasal cavity for cleaning or removing the foreign particles or discharges from them. जे काही foreign particles असतील किंवा क्लीन करण्यासाठी douches यूज केले जातात. Then douches are generally dispensed in the form of powder or tablets with specific direction for dissolving it in specific quantity of warm water. जे काही douches आहेत जनरली डिस्पेन्स इन द फॉर्म ऑफ पावडर किंवा टॅबलेटच्या फॉर्म मध्ये डिस्पेन्स केले जातात. आणि डायरेक्शन जे असते ते स्पेसिफिक डायरेक्शन यूज केलं जातं. Douches are generally dispensed in the form of powder or tablet with specific direction for dissolving it in specific quantity of warm water. They are also dispensed as concentrated solution with direction to dilute it in a specific quantity of warm water before use. Vaginal douches must be sterile. जे काही vaginal douches आहेत must be sterile असले पाहिजे. Douches. A douche is medicated solution meant for rinsing body cavity. Body cavity rinse करण्यासाठी douches यूज केले जातात. The word douche is often used for vaginal solution. Then vaginal solution are generally called irrigation. Douches are also used to irrigate the other body cavity. ज्या काही other body cavity आहेत त्या irrigate करण्यासाठी douches यूज केले जातात. त्यामध्ये eyes असेल, ear, nasal cavity हे जे काही other body cavity आहेत क्लीन करण्यासाठी आणि जे काही foreign particles असतील ते रिमूव्ह करण्यासाठी douches यूज केले जातात. Then douches are generally dispensed in the form of powder or tablets with specific direction. Powder किंवा टॅबलेटच्या फॉर्म मध्ये जे काही douches आहेत ते डिस्पेन्स केले जातात with specific direction for dissolving it in specific quantity of warm water. They are also dispensed as concentrated solution with direction to dilute it in specific quantity of warm water before use. ज्यावेळेस तुम्ही यूज करता त्याच्या अगोदर स्पेसिफिक क्वांटिटी घ्यायची वॉर्म वॉटरची आणि डायल्यूट करायची. देन vaginal douches must be sterile.
Okay. All of your screen is visible. Yes, ma'am. Yes, ma'am. Next, douches are generally used for following purpose: cleansing agent, example, isotonic sodium chloride solution. Isotonic chloride solution cleansing agent म्हणून ऍक्ट होतं. Then antiseptic, example, mercury chloride 0.001%, potassium permanganate 0.025%, lactic acid 0.5 to 2%, chlorhexidine 0.02%, then astringent, example, alum 1%. Douches are generally used for following purpose. त्या purpose साठी use केलं जातं as a cleansing agent, antiseptic and astringent. Then container used in douches. Douches are supplied in narrow mouth colored fluted bottle. जे काही douches आहे narrow mouth colored fluted bottle मध्ये supply केलं जातं. Douches are supplied in narrow mouth colored fluted bottle. Then labeling, the label should state for external use only. For external use only. Label वरती instruction write down करायच्या. Then storage, douche should be stored in cool place. Prepare and dispense. Example मध्ये prepare and dispense 100 ml of potassium permanganate douche solution. In that first ingredient, potassium permanganate 0.1 gram. Water add up to 100 ml. Make a vaginal douche. Potassium permanganate 0.1 gram. Water add up to 100 ml. Prepare and 100 ml of potassium permanganate douche solution. Direction, to be used as vaginal douche after diluting it with water. Method, weigh and transfer potassium permanganate in a glass mortar. जे potassium permanganate आणि water use केले. First तुम्ही potassium permanganate weigh करायचं, glass mortar मध्ये transfer करायचं. Then grind the crystal with water and add more water to dissolve potassium permanganate in water. जे potassium permanganate आहे त्याचे जे क्रिस्टल असतात, ग्राइंडिंग करायचं त्याचं आणि वॉटर मध्ये डिझॉल्व करायचं. Then filter the solution through a clean sintered glass filter. Add make up the required volume by adding more water through the filter. जे सोल्युशन आहे ते sintered glass filter नी फिल्टर करायचं. Then make up the required volume by adding water. Then transfer the solution into narrow mouth bottle, label and dispense. जे प्रिपेअर झालेलं सोल्युशन आहे narrow mouth bottle मध्ये ट्रान्सफर करायचं आणि then dispense. समजते? पोटॅशियम परमॅग्नेट. पोटॅशियम परमॅग्नेट डोचे सोल्युशन तुम्ही प्रिपेअर करणार आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट पोटॅशियम परमॅग्नेट वे करून घ्यायचं, मॉर्टर मध्ये ट्रान्सफर करायचं, देन त्याच्यामध्ये वॉटर ऍड करायचं, डिझॉल्व्ह, देन जे काय फायनल व्हॉल्यूम आहे ते मेकअप करायचं आणि बॉटल मध्ये ट्रान्सफर करायचं. बॉटल नॅरो माउथ बॉटल यूज करायची, देन त्याच्यावरती लेबल अटॅच करायचं आणि डिस्पेन्स. समजते? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Then next, ear drops. These are the solution used for installation into the ear. Ear मध्ये install केलं जातं. These are the solution used for installation into the ear. Solution आहे ear मध्ये install केलं जातं. Then ear drops. The solution are prepared in water, glycerin, propylene glycol or alcohol. जे सोल्युशन आहे ear drops कसं प्रिपेअर केलं जातं, त्याच्यामध्ये वॉटर असते, ग्लिसरीन, propylene glycol or alcohol. Then vehicle like glycerin and propylene glycol are prepared as they increase contact time and soften the wax. जे vehicle glycerin and propylene glycol as the vehicle म्हणून तुम्ही यूज करताय, ते काय करते, prepared as they increase contact time and softening the wax. जे wax आहे ते सॉफ्ट करते आणि contact time वाढवते. Vehicle like glycerin and propylene glycol are prepared as they increase contact time and जे wax आहे ते softening करते. Glycerin. Use of ear drop as an antibacterial agent, softening the wax and mild infection. Ear drop जे आहे as an antibacterial agent म्हणून यूज केलं जातं, जे wax आहे ते softening करण्यासाठी आणि mild infection मध्ये. Example of ear drop: sodium bicarbonate ear drop. Ingredient: sodium bicarbonate 5 gram, glycerin 30 ml,
Purified water up to 100 ml. Prepare eardrop, send 30 ml. Sodium bicarbonate eardrop. बघितले का? Yes or no? Eardrop बघितलेत का? Yes, ma'am. Yes, ma'am. Sample मध्ये Yes, ma'am. sodium bicarbonate 5 gram, glycerin 30 ml, purified water up to 100 ml. Direction काय आहे? Place 2 to 3 drops in each ear as a directed. Each ear मध्ये 2 to 3 drops place करायचे. 2 to 3 drops. Then next, storage and labeling. Container कोणता यूज करणार? Eardrop should be packed in colored fluted glass bottle and supply with dropper. जे eardrops आहेत colored fluted glass bottle आणि dropper पण त्याच्यासोबत सप्लाय करायचं. Eardrop should be packed in colored fluted glass bottle and supply with dropper. Dropper ने ते सप्लाय करायचं. Then labeling for external use only, not for injection. Discontinue the use of irritation persist. जर समजा तुम्ही यूज डिस्कंटिन्यू केला, कंटिन्यू नाही केला तर काय होते? इरिटेशन पर्सिस्ट होते. लेबल वरती इन्स्ट्रक्शन फर्स्ट फॉर एक्सटर्नल यूज ओनली, नॉट फॉर इंजेक्शन, डिस्कंटिन्यू द यूज फॉर use if irritation persists. Then storage, throat paints are supplied in well closed glass container in cool place. जे स्टोरेज आहे eardropचं, सॉरी मिस्टेक आहे इथं. स्टोरेज काय आहे eardropचं? स्टोर इन वेल क्लोज्ड कंटेनर. लेबलिंग वरती फॉर एक्सटर्नल यूज ओनली, नॉट फॉर इंजेक्शन, discontinue the use if irritation persists. And जे eardrop आहे, eardrop is stored in well closed container. Next, nasal drop. Diagram दिसते. Screen is visible to all. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes. Nasal drop. These are the aqueous solution used for installation into nostril. Aqueous solution आहे, installation into nostril मध्ये insert केलं जातं. These are the aqueous solution used for installation into the nostril. Then the oily vehicles are not used because they inhibit the movement of cilia and produce liquid pneumonia. Oily vehicle use केले जात नाही because they inhibit the movement, जे काय cilia ची movement आहे ते inhibit करतात and produce लिक्विड निमोनिया. जे काय लिक्विड निमोनिया आहे ते प्रोड्यूस करते. लिक्विड निमोनिया काय आहे? अनकॉमन डिसीज आहे, कॉज्ड बाय द प्रेझेन्स ऑफ लिपिड इन द अल्व्हिओलाई. अल्व्हिओलाई मध्ये लिपिडचा प्रेझेन्स असेल कॉज होते ते. लिक्विड निमोनिया इज अनकॉमन डिसीज कॉज्ड बाय द प्रेझेन्स ऑफ लिपिड इन द अल्व्हिओलाई. Oily vehicle use केले जात नाहीत. Oily vehicle are not used because they inhibit the movement of cilia and produce liquid pneumonia. These are isotonic with blood plasma. Phosphate buffer of period 6.5 is used as vehicle. जे nasal drop आहे isotonic with blood plasma. Blood plasma सोबत ते isotonic असलं पाहिजे. स्टँडर्ड जे isotonic solution आहे 0.9% sodium chloride as a standard isotonic solution म्हणून consider केलं जातं. माहितीये का? 0.9% sodium chloride isotonic with blood plasma. Yes or no? माहितीये का? Roll number 44. Roll number 44. All of you, sound is audible? Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. Roll number 44. काय क्वेश्चन विचारला मी तेवढं सांगा. Okay, 44 absent. Roll number 1.
Yes, ma'am. काय क्वेश्चन विचारला मी? कोणता पॉइंट बघतोय आपण? Nasal drop. ओके, नेझल ड्रॉप. नेझल ड्रॉप मध्ये काय सांगितलं? These are the aqueous solution used for installation into nostril. Then oily vehicle are not used because they inhibit the movement of cilia and produce liquid pneumonia. जे काय आयसोटोनिक सोल्युशन आहे, these are the isotonic solution with blood plasma. मग जे काय 0.9% सोडियम क्लोराइड सोल्युशन आहे ते आयसोटोनिक सोल्युशन 0.9% कॉन्सन्ट्रेशन मध्ये सोडियम क्लोराइड घेतल्यानंतर ते आयसोटोनिक सोल्युशन म्हणून कन्सिडर केलं जातं. माहितीये का तुम्हाला हे? येस ऑर नो? Yes, ma'am. These are the isotonic solution, isotonic with blood plasma. Phosphate buffer of pH 6.5 is used as vehicle. जे phosphate buffer आहे pH किती असला पाहिजे? 6.5 as a vehicle म्हणून nasal drop च्या प्रिपरेशन मध्ये यूज केलं जातं. Then use of nasal drop, antibacterial and nasal decongestion. Nasal decongestion आहे ना, as a antibacterial म्हणून यूज केला जातो nasal drop. Example, ephedrine nasal drop, British Pharmacopoeia. In that first ingredient, ephedrine 0.5 gram, chlorbutal 0.5 gram, sodium chloride 0.5 gram, water up to 1000 ml. Prepare nasal drop, send 30 ml. Direction, place 2 to 3 drop in each nostril as directed. Ephedrine nasal drop, British Pharmacopoeia. Example of nasal drop. त्याच्यामध्ये ingredient कोणकोणते आहेत? Roll number 8. Roll number 8. Yes, ma'am. Ingredient. Ephedrine nasal drop. Ephedrine, chlorobutyl, sodium chloride, Water. Okay. and water. Direction, place 2 to 3 drops in each nostril as directed. Each nostril मध्ये 2 to 3 drops place करायचे. Then next, storage and labeling of nasal drop. Container, nasal drop should be packed in colored fluted glass bottle and supply with dropper. जे nasal drop आहे, nasal drop should be packed in colored fluted glass bottle and supply with dropper. Labeling for external use only. Storage, nasal drop are supplied in well closed glass container in cool place. Well closed glass container मध्ये supply करायचं आहे. Nasal drop are supplied in well closed glass container in cool place. Then next, nasal spray. Nasal spray are used to reduce nasal congestion and to treat infection. Nasal spray कशासाठी यूज केलं जातं? Reduce nasal congestion and treatment infection. जे इन्फेक्शन आहे त्याच्या ट्रीटमेंटसाठी आणि जे नेझल कंजेशन आहे ते रिड्यूस करण्यासाठी. Then the main aim of nasal spray is to retain the nasal solution in the droplets from in the nasal tract. For this purpose, the nasal solution is sprayed in the form of coarse droplet by using scent spray, type of atomizer or plastic squeeze bottle. Plastic squeeze bottle चा यूज करून किंवा atomizer किंवा जे काही स्प्रे आहेत त्यांचा यूज करून. For this purpose, the nasal solution is sprayed in the form of coarse droplet by using जे काही स्प्रे आहेत, atomizer चे टाइप आहेत आणि प्लास्टिक स्क्यूज बॉटल आहेत त्या यूज केले जातात. The nasal spray should be isotonic and buffered at pH 6.2. जे nasal spray आहेत should be isotonic असले पाहिजेत and buffered at pH 6.2. They may contain antibiotic and antihistamines. जे nasal spray आहेत त्याच्यामध्ये antibiotic and antihistaminic action असली पाहिजे. Container,
Nasal spray are stored in small colored fluted glass bottle, plastic squeeze bottle, atomizer, or pressurized aerosol are most suitable for administration. जे कंटेनर आहेत नेझल स्प्रेचे स्टोर्ड इन स्मॉल कलर्ड फ्लुटेड ग्लास बॉटल, प्लास्टिक स्क्वीज असले पाहिजे त्या बॉटलला, देन ॲटोमायझर्स और प्रेशराइज्ड एरोसोल्स ॲज अ कंटेनर म्हणून यूज केले जातात. देन स्टोरेज nasal spray should be stored in well filled airtight container. This should be protected from light. जे nasal spray आहेत well filled airtight container मध्ये स्टोअर करायचे आणि this should be protected from light. लाईट पासून प्रोटेक्ट असली पाहिजे. Prepare and dispense 100 ml of nasal spray. एक्झाम्पल दिले 100 ml of nasal spray प्रिपेअर करायचं आहे आणि डिस्पेन्स करायचं. त्याच्यामध्ये एक्झाम्पल मध्ये इन्ग्रेडियंट मेंथॉल कॅम्फर 2 ग्रॅम, थायमॉल 2 ग्रॅम, युकॅलिप्टस ऑइल 5 ml, लिक्विड पॅराफिन 100 ml. मेंथॉल कॅम्फर 2 ग्रॅम, थायमॉल 2 ग्रॅम, युकॅलिप्टस ऑइल 5 ml, लिक्विड पॅराफिन 100 ml. मेथड मध्ये सॅच्युरेट मेंथॉल कॅम्फर अँड थायमॉल इन ड्राय मॉर्टर. जे मेंथॉल आहे मेंथॉल camphor menthol, camphor, thymol, eucalyptus oil. Menthol 2 gram, camphor 2 gram, thymol 2 gram, eucalyptus oil 5 ml, liquid paraffin 100 ml. Saturate menthol, camphor and thymol in dry mortar. हे menthol, camphor, thymol dry mortar मध्ये saturate करायचं. Then add the eucalyptus oil. त्याच्यामध्ये eucalyptus oil add करायचं. Transfer to dry measures. ओके नेझल स्प्रे समजले? Yes, ma'am. Yes, ma'am. काय काय बघितलं आज आपण?